नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रायटिंग स्किलमधील महत्त्वाचा भाग म्हणजे ड्राफ्टिंग अ स्पीच पाहणार आहोत. बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स हा आपला टॉपिक आहे. तर सुरुवात आपण करणार आहोत. रिस्पेक्टेड चेअरपर्सन, हेडमास्टर, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम गोइंग टू एक्सप्रेस माय व्ह्यूज ऑन बुक्स आर अवर रिअल फ्रेंड्स. आय होप यू विल लिसन टू मी केअरफुली. अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची आहे. सुरुवात चांगली केली की तुम्हाला 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर पहा, आपला जो टॉपिक आहे बुक्स आर अवर रिअल फ्रेंड, त्यावर आता आपण स्पीच सुरू करणार आहे. इट इज राईटली सेड दॅट रीडिंग इज इसेन्शियल फॉर दोज हू सीक टू राईज अबाव द ऑर्डिनरी. म्हणजे काय की रीडिंग खूप महत्त्वाचं आहे. जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर असामान्य व्हायचं आहे, म्हणजे काहीतरी चांगलं करायचं आहे, तर त्यासाठी रीडिंग खूप महत्त्वाचं आहे. द स्टेटमेंट्स क्लिअरली स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक. हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट्स आपल्याला सांगून दाखवतं की हे रीडिंग करणं किती महत्त्वाचं आहे. लाईफ इज नॉट इझी टू लाईव्ह विदाऊट फ्रेंड्स. जसं जीवन मित्रांशिवाय जगणे कठीण आहे. व्हेन इट कम्स टू बुक्स दे कॅन बी अवर बेस्ट फ्रेंड एव्हर. तसंच हे पुस्तकांसोबत सुद्धा होऊ शकतं. एकदा का तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय झाली, पुस्तकच तुमचे मित्र किंवा मैत्रिणी बनले, की मग तुम्हाला सुद्धा समजेल की रीडिंग जे आहे ते किती महत्त्वाचं आहे. गुड बुक्स एनरिचेस अवर माइंड विथ अ गुड थॉट्स नॉलेज जस्ट लाईक अ गुड फ्रेंड. जे चांगले पुस्तकं असतील आणि ते चांगले पुस्तकं आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये नेहमी चांगल्या गोष्टी सांगत असतात, चांगले थॉट्स सांगत असतात, चांगलं नॉलेज आपल्याला देत असतात. एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे, जसा एखादा चांगला मित्र आपल्याला वाईट मार्गावर जाऊ देत नाही, तसेच पुस्तकेसुद्धा आपल्याला चांगल्या गोष्टी, चांगलं नॉलेज देत असतो. वी कॅन नॉट फील अलोन इन द कंपनी ऑफ बुक्स. आपल्याला जर आपल्याजवळ जर पुस्तके असतील तर आपल्याला कधीच एकटेपणा वाटणार नाही. वी कॅन लर्न मेनी गुड थिंग्स व्हाईल रीडिंग अ बुक. आपण खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतो जर आपल्याला वाचण्याची सवय असेल तर. बुक्स रिटन बाय फेमस अँड एक्सपिरियन्स पीपल्स हेल्प्स अस टू बिकम अ बेटर ह्युमन बीइंग अँड ऑल्सो टीच अस हाऊ टू सर्व द सोसायटी इन द बेस्ट पॉसिबल वे. आता पुस्तके जी आहेत ती कोणत्यातरी फेमस व्यक्तिमत्वाने किंवा मग एक्सपिरियन्स ज्याला खूप जास्त आहे अशा व्यक्तीने लिहिलेली पुस्तके असतात. आणि ती पुस्तके आपल्याला जीवनात कसं जगायचं, एखादा चांगला माणूस कसं बनायचं हे सांगते. त्याचबरोबर या समाजासाठी स्वतःला कसं सर्व करायचं हे सुद्धा, चांगल्या पद्धतीने चांगल्या गोष्टी कशा समाजासाठी करायच्या हे सगळं पुस्तके आपल्याला सांगत असतात. When we are alone, we can also pick up a book and start reading to feel relaxed. म्हणजे when we are alone, जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा आपण जर पुस्तक हाती घेतलं आणि ते जर पुस्तक वाचायला सुरुवात केलं की आपल्याला खरंच रिलॅक्स फील होतं. We don't feel lonely in the company of books as they always accompany us in our joy and sorrow. आता जर तुम्ही पुस्तकांसोबत तुमची सहवास असेल तर तुमचा आनंद असो की तुमचं दुःख असो, तुम्हाला त्या पुस्तकांसोबत घालवायला खूप आवडेल. दे इन्स्पायर अस टू डू अ ग्रेट थिंग्स इन लाईफ अँड ओव्हरकम अवर फेल्युअर्स. दे हेल्प्स अस टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी इन अँड आउट. वी लर्न अ लॉट फ्रॉम गुड बुक्स जस्ट लाईक अ गुड फ्रेंड. चांगल्या पुस्तकांपासून आपण खूप सारं काही शिकत असतो. आपल्या जीवनामध्ये दुःख, अपयश हे फेल्युअर्स येत असतात. त्यामध्ये आपल्याला पुस्तके खूप चांगली साथ देऊ शकतात. दे हेल्प्स अस टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी इन अँड आउट. आपली पर्सनॅलिटी बाहेरून, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जो आपण म्हणतो, ती जशी आतमधून सुद्धा असायला हवी आणि बाहेरून सुद्धा असायला हवी. तर ह्या दोन्हीही गोष्टी पुस्तकं आपल्याला करू शकतात. जेव्हा आपले पुस्तके आपले गुड फ्रेंड्स असतील तेव्हा. Books develop our ability to speak as they enrich the store of vocabulary and that makes us confidence. पुस्तके हे नेहमी आपल्याला कॉन्फिडन्स लेवल आपला वाढवत असतो. रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डेव्हलप द कॉन्फिडन्स लेवल. कॉन्फिडन्स लेवल चांगला करण्यासाठी आपल्याला पुस्तके वाचणे खूप महत्त्वाचं आहे. कारण की पुस्तके आपण जितकं वाचू तितकं आपल्याला नॉलेज मिळतं. आपला शब्दसाठा, व्होकॅब्युलरी हे नेहमी वाढत असतं आणि त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल आपल्यामध्ये जागृत होतो. दे हेल्प अस
इन डिलिव्हरिंग अवर स्पीच अँड इन्स्टिल लीडरशिप क्वालिटीज. आता पुस्तके हे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी भाषण द्यायचं आहे, स्पीच द्यायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला पुस्तके मदत करतात. त्याचबरोबर तुम्हाला जर लिडरशिप करायची असेल, एखाद्या शाळेचा एखादा ग्रुप असेल, त्याचा लीडर व्हायचा असो किंवा बाकी कोणत्याही लिडरशिपमध्ये तुम्हाला पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे. फ्रेंडशिप विथ गुड बुक्स मेक्स यू अ गुड पर्सन. फ्रेंडशिप विथ गुड बुक्स, जर तुम्ही पुस्तकांसोबत खूप चांगली मैत्री केली तर ते तुम्हाला खूप चांगला माणूस घडवूनच ठेवतील. दे आर ऑलवेज विथ अस इन अवर बॅड टाईम. ते आपल्या नेहमी जो आपला खराब वेळ आहे, जो जीवनात प्रत्येकाचं सुख आणि दुःख येत असतं, त्या वेळेमध्ये पुस्तकं आपल्याला नेहमी साथ देतात. दे ब्रिंग लाईट इन डार्कनेस अँड सनशाईन इन द शॅडो. म्हणजेच काय, जर अंधार असेल तर आपल्याला ते उजेड देतात आणि जर प्रकाश असेल, सावलीची गरज असेल तर ते आपल्याला शॅडोचं काम करतात. ॲज अवर रिअल फ्रेंड ऑलवेज स्टँड्स बाय अस इन सन अँड शॉवर, बुक्स डू द सेम फॉर अस. जसे आपले खरे मित्र आपल्याला उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जसे साथ देतात, तसे एज बुक्ससुद्धा आपल्याला साथ देतात. सो दे आर कॉल्ड अवर रिअल फ्रेंड. म्हणूनच तर त्यांना आपण खरे मित्र असे म्हणतो. नाऊ आय विल टेल यू 10, इथे 10 लिहिलेलं आहे मी. नाऊ आय विल टेल यू 10 गुड क्वालिटीज वी कॅन लर्न फ्रॉम द गुड बुक्स ॲज अवर बेस्ट फ्रेंड सच ॲज. म्हणजे काय, मी तुम्हाला आता 10 क्वालिटीज सांगणार आहेत जे आपण जर आपण पुस्तकांसोबत मैत्री केलं तर ते आपल्यामध्ये डेव्हलप होतील. बीइंग स्मार्ट, म्हणजे बीइंग स्मार्ट मीन्स हॅव अ गुड कॅपॅसिटी टू लर्न. जर तुम्हाला वाचण्याची आवड निर्माण झाली, तुम्ही स्मार्ट बनाल. आणि बीइंग स्मार्ट म्हणजे काय, हॅव अ गुड कॅपॅसिटी टू लर्न. वाचण्याच्या सवयीमुळे तुम्हाला शिकण्याची जी तुमची कॅपॅसिटी आहे ती सुद्धा वाढते. ब्रेव, रीड टू फेस प्रॉब्लेम विथ करेज. ब्रेव, आपल्याला पुस्तकं ब्रेव बनवतात, शूर बनवतात. कसं तर आपल्या जीवनात येणाऱ्या जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला चांगल्या पद्धतीने करेजली आपण त्याला फेस करू शकू. नेव्हर गिव्ह अप, नथिंग इम्पॉसिबल. पुस्तकांमधून खूप साऱ्या अनुभव मिळतात. म्हणजे माणसाला अनेक सारे अनुभव घेतल्यापेक्षा जर तुम्ही पुस्तकं वाचले तर खूप सारे अनुभव आपल्याला त्या वाचण्यातून कळतील. तर म्हणून नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडसुद्धा तुम्ही स्वतःमध्ये निर्माण करू शकता पुस्तकांच्या माध्यमातून. बी कंपॅशनिएट म्हणजे काय, जर तुम्ही शो यू पॉझिटिव्ह फिलिंग्स टू अदर्स. नेहमी आपण दुसऱ्याला पॉझिटिव्ह फिलिंग्स दाखवल्या पाहिजे. पॉझिटिव्ह गोष्टी दुसऱ्यांना दिल्या की आपल्या स्वतःमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार निर्माण होतात आणि ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बी हंबल, डोंट इन्सल्ट एनिवर. बी हंबल म्हणजे तुम्हाला नम्र व्हायचं आहे, कोणाचाही इन्सल्ट करायचा नाही आहे. बी थँकफुल, ऑलवेज बी थँकफुल फॉर अदर्स. तुम्हाला वाचन क्षमता तुमच्यामध्ये जास्त निर्माण झाली की तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा आदर कराल, नेहमी त्यांचे आभार मानाल. हेल्प अदर्स, बी अ हेल्पिंग हँड टू एव्हरीवन. वाचन क्षमता आपली चांगली असेल तर आपल्याला नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याची सवय आपल्यामध्ये जडेल. बी पॉझिटिव्ह मीन्स बी हॅपी इन व्हॉट एव्हर यू आर डुईंग. तुम्ही जे काही काम करत आहे, तुम्हाला जर पुस्तके वाचण्याची सवय असेल तर त्या पुस्तकातून आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळतात आणि ते अनुभव आपल्याला शिकवतात की जे काही आपण काम करतो ते जर आपण आनंदी मनाने केलं तर आपण पॉझिटिव्ह होतो आणि काम करण्यास आपल्याला आनंद मिळतो. गुड मॉरल व्हॅल्यूज, रिस्पेक्ट पीपल अँड देअर ओपिनियन्स. एकदा पुस्तके आपल्याला शिकवतात की दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करायचा आणि त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या ओपिनियनचा रिस्पेक्टसुद्धा ठेवायचा. बी कॉन्फिडंट, डेव्हलप अवर ॲबिलिटी टू स्पीक अस अनरिच्ड स्टोअर ऑफ व्होकॅब्युलरी. बी कॉन्फिडन्स, रीडिंग बुक इज ऑलवेज इम्पॉर्टंट फॉर डेव्हलपिंग अवर कॉन्फिडन्स लेवल. म्हणजे काय की आपला कॉन्फिडन्स लेवल चांगला करण्यासाठी आपल्याला शब्दसाठ्याची गरज असते आणि ती शब्दसाठा पुस्तकांमधून मिळतो. एकदा जर आपल्याला एखाद्या विषयाचं ज्ञान असेल तर आपण त्यावर बोलू शकतो. त्यामुळे बी कॉन्फिडन्स म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स होण्यासाठी सुद्धा बुक्स खूप इम्पॉर्टंट आहेत. बुक्स डेव्हलप दीज 10 क्वालिटीज इन अस लाईक अ गुड फ्रेंड्स.
ही जी पुस्तके आहेत ती अशा प्रकारे एखाद्या चांगल्या मित्राप्रमाणे आपल्यामध्ये ह्या 10 क्वालिटीज 10 फक्त मी सांगितलेल्या आहेत, बाकीच्या अनेक क्वालिटीज तुम्ही यामध्ये रीडिंग बुक्स ही हॅबिट जर तुम्हाला लागली तर त्या डेव्हलप होतात. आफ्टर डेव्हलपिंग ऑल दीज क्वालिटीज वी कॅन लिव्ह अ हॅपी लाईफ. ह्या जर आपण ज्या मी सांगितलेल्या क्वालिटीज आहेत त्या जर डेव्हलप केल्या तर आपण चांगलं जीवन जगू शकतो. अँड दोज हू मेक युअर लाईफ हॅपी दे आर युअर ट्रू फ्रेंड्स. आणि जे तुमचं जीवन आनंदी बनवतात ते तुमचे खरे मित्र असतात, रिअल फ्रेंड्स अँड द बेस्ट फ्रेंड्स. आणि म्हणूनच आपण बुक्स आर द रिअल फ्रेंड्स हे जे आपलं हेडिंग आहे ते इथे आपण साध्य केलेलं आहे. अँड फायनली आय वॉन्ट टू टेल यू गुड थॉट अबाउट बुक्स विच इज रिटन बाय मार्क ट्वेन. म्हणजे काय सरते शेवटी मला तुम्हाला एक गुड थॉट सांगायचा आहे जो बुकच्या संबंधात आहे आणि जो मार्क ट्वेन यांनी लिहिलेला आहे. ही सेड, मार्क ट्वेन असे म्हणतात, गुड फ्रेंड्स, गुड बुक्स अँड द स्लीपी कॉन्शियन्स, दिस इज द आयडियल लाईफ. Thank a lot for listening to me carefully and attentively.